दरवर्षी केरळमध्ये लाखो घरांच्या अंगणात सुंदर फुलांची रांगोळी म्हणजेच पुक्कळम सजवली जाते। प्रत्येक घरात आनंद, उत्साह आणि पारंपरिक जेवणाची तयारी सुरू असते। पण हे सगळं नेमकं कोणासाठी? खरंच ओणमच्या दिवशी राजा महाबली पृथ्वीवर आपल्या प्रजेला भेटायला येतात का, की ही फक्त एक दंतकथा आहे? चला आज जाणून घेऊया या सुंदर परंपरेमागची खरी कथा। नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय संस्कृतीत अनेक सण हे केवळ उत्सव नसतात, तर त्यामागे एखादी प्रेरणादायी कथा आणि जीवनमूल्य दडलेलं असतं। केरळमधील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण म्हणजे ओणम। हा सण धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करतात। ओणम म्हणजे फक्त सण नाही, तर आपल्या प्रिय राजाचं स्वागत करण्याचा दिवस मानला जातो। या कथेचा नायक आहे राजा महाबली। महाबली हा असुर वंशात जन्मलेला राजा होता। पण असुर हा शब्द ऐकून आपण जसा क्रूर किंवा दुष्ट राजा डोळ्यासमोर आणतो, तसा तो मुळीच नव्हता। उलट तो न्यायप्रिय, दानशूर, प्रजेवर अपार प्रेम करणारा आणि अत्यंत प्रामाणिक शासक होता। त्याच्या राज्यात कोणीही उपाशी नव्हतं, अन्याय नव्हता, चोरी नव्हती आणि भेदभावही नव्हता। प्रत्येक जण सुखी आणि समाधानी होता। म्हणूनच आजही केरळमध्ये महाबलीचं राज्य हे न्याय, समृद्धी आणि समानतेचं सुवर्णयुग मानलं जातं। पण महाबलीची वाढती कीर्ती आणि त्याचं सामर्थ्य पाहून देवतांना चिंता वाटू लागली। पुराणांनुसार त्यांनी तीनही लोकांवर आपला प्रभाव निर्माण केला होता। तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना मदतीची विनंती केली। भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला। एका लहान ब्राह्मण मुलाच्या रूपात ते महाबलीच्या यज्ञात पोहोचले। वामनाने महाबलीकडे फक्त 3 पावलांएवढी जमीन मागितली। एवढी छोटी मागणी पाहून महाबलीने लगेच होकार दिला। पण त्यानंतर जे घडलं ते आश्चर्यकारक होतं। वामनाने विराट रूप धारण केलं। एका पावलात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलात संपूर्ण आकाश व्यापलं। आता तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागाच उरली नाही। तेव्हा महाबलीने अत्यंत नम्रपणे स्वतःचं मस्तक पुढे ठेवलं। वामनाने तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला पाताळ लोकात पाठवलं। ही कथा इथेच संपत नाही। महाबलीने आयुष्यभर प्रजेवर केलेलं प्रेम पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी महाबलीला एक वर मागण्यास सांगितलं। महाबलीने स्वतःसाठी संपत्ती, सत्ता किंवा अमरत्व काहीच मागितलं नाही। त्याने फक्त एवढीच इच्छा व्यक्त केली, मला वर्षातून फक्त एकदा माझ्या प्रिय प्रजेला भेटण्याची परवानगी मिळावी। भगवान विष्णूंनी त्याची ही विनंती मान्य केली आणि अशी श्रद्धा आहे की दरवर्षी ओणमच्या दिवशी राजा महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरंच राजा महाबली आजही पृथ्वीवर येतात का? याचं उत्तर श्रद्धा आणि इतिहास या दोन्ही दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवं। धार्मिक श्रद्धेनुसार होय, केरळमधील लाखो लोक आजही विश्वास ठेवतात की ओणमच्या काळात महाबली आपल्या प्रजेची भेट घेतात। म्हणूनच प्रत्येक घर स्वच्छ केलं जातं, दारात फुलांचं पुक्कळम सजवलं जातं, नवीन कपडे परिधान केले जातात आणि खास ओणसद्य म्हणजेच पारंपरिक शाकाहारी मेजवानी तयार केली जाते। या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या प्रिय राजाचं आदराने स्वागत करण्याचं प्रतीक आहे। परंतु इतिहास आणि पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर राजा महाबली प्रत्यक्ष पृथ्वीवर येतात याचा कोणताही वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। त्यामुळे हा विश्वास श्रद्धेचा भाग मानला जातो। पण प्रत्येक श्रद्धेमागे एक मूल्य दडलेलं असतं। महाबलीचं येणं म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीचं येणं नसून न्याय, समानता, प्रेम, दानशूरपणा आणि आदर्श राज्यव्यवस्थेच्या आठवणी पुन्हा जाग्या होणं असा त्याचा व्यापक अर्थही अनेक अभ्यासक मांडतात। आजच्या काळातही जर प्रत्येक शासकाने आणि प्रत्येक नागरिकाने महाबलीच्या गुणांचा आदर्श घेतला तर प्रत्येक समाजात आनंद आणि समृद्धी निर्माण होऊ शकते। म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही ओणमचे सुंदर पुक्कळम पाहाल किंवा पारंपरिक ओणसद्याचा फोटो पाहाल, तेव्हा फक्त सण म्हणून त्याच्याकडे पाहू नका। त्यामागे एका अशा राजाची आठवण आहे ज्याने सत्ता मिळवण्यापेक्षा प्रजेचं प्रेम कमावलं। कदाचित म्हणूनच हजारो वर्षांनंतरही लोक त्याची वाट पाहतात। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तर मग तुम्हाला काय वाटतं, राजा महाबली खरंच दरवर्षी पृथ्वीवर येतात की त्यांच्या रूपाने चांगुलपणा, समानता आणि प्रेमाचा संदेश आपल्या मनात पुन्हा जिवंत होतो? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।